शृंगारपूरला बारसे साजरे झाले. सणासुदीच्या साऱ्या गोष्टी करूनही त्यात उत्साह नव्हता. मुलीचे नाव भवानी ठेवण्यात आले. बारसे झाल्यानंतर राजांनी पन्हाळ्याला जायचे ठरवले. राजे सकाळच्या वेळी स्नान पूजा आटोपून बसले होते. राजे एकटेच महाली होते. येसूबाई चिंतामग्न राजांच्याकडे पाहत दारी आहेत. हे बराच वेळ राजांच्या ध्यानी आले नाही. येसूबाई आत आल्या. त्यांच्या हाती दुधाचा पेला होता. येसूबाईंना पाहताच राजे म्हणाले, हे काय येसू, खोली सोडून बाहेर कशाला आलीस? बैठकीवर राजांच्या समोर बसत दुधाचा पेला ठेवीत येसूबाई खिन्न हसून म्हणाल्या, मला काही व्हायचं नाही. हे बरं नाही येसू. ज्याला संकट नाही त्याचा माणूस या जगात नाही. ती येतात तशी जातात हे अततायी वर्तन बरं नाही. तू काळजी घ्यायला हवी. तुझ्या भरवशावर आमच्या साऱ्या आशा उभारल्या आहेत. येसूबाईंच्या डोळ्यात खळखळ पाणी आले. पोरी रडू नको. माझ्याकडे बघ. माझ्या डोळ्यात पाणी आहे का? तुला तुझ्या एका संसाराची काळजी वाटते, मग आम्ही किती काळजी करावी? आम्ही लाखाचे पोशिंदे बनलो, पण आमचे युवराज शत्रूला मिळाले. आम्ही त्या लाखांसमोर कोणत्या तोंडानं जावं आणि सांगावं की आमचे पुत्र आम्हाला सांभाळता आले नाहीत? आपल्या वर्तनानं संभाजीराजांनी आमची नव्हे राज्याची प्रतिष्ठापणाला लावली. या कलंकातून वाचवण्याचे सामर्थ्य फक्त तुझ्यात आहे. तुझ्या डोळ्यात पाणी आणायला अवसर नाही. येसूबाईंनी अश्रू पुसले. त्या राजांकडे पाहत म्हणाल्या, मी काय करणार? येसू, अधिकार माणसाला त्याच्या अधिकाराचं विसर पडणं यासारखी दुःखदायक गोष्ट नाही. तुझा अधिकार फार मोठा आहे. तो तू जाणायला हवा. मी काय करणार? अशी हताशपणे बोलू नको. संभाजीराजांची वृत्ती पाऱ्यासारखी. तेव्हा कुठलं वळण घेतील त्याचा नेम नाही. म्हणूनच ते आमच्या हाती टिकले नाहीत. त्यांना अविचारापासून माघारी वळवण्याचं सामर्थ्य आमचं नाही. औरंगजेब मोठा राजकारणी. केव्हा कोणती चाल करील हे सांगणं कठीण. निवडुंगावर फेकलं गेलेलं फूल राकट हाताने काढायला गेलं तर दुखल्याखेरीज राहणार नाही. त्याला नाजूक हातच हवेत, ते तुझे आहेत. येसूबाई राजांकडे थक्क होऊन पाहत होत्या. पाहतेस काय अशी? तुझा अधिकार फार मोठा आहे. तुझा तो अज्ञात असेल, पण आम्ही तो पुराच आणतो. तू तो वापरायला हवास. संभाजीराजांची तू नुसती पत्नीच नाहीस, तू त्यांची सखी, सचिवी आहेस. तुझं रूप तुला कळत नाही. या रूपाची ओळख करून देण्याची वेळ आता आली आहे. येसूबाई लाजतेस कशाला? कोणत्याही स्त्रीला अभिमान वाटावा असं नातं तू जोडलं आहेस. आम्हाला त्याचा आनंद आहे. संभाजीराजे तुला सल्ला डावलणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. आणखीन काही अनर्थ होण्याच्या आत शंभूबाळांना तू परत आणायला हवं, ते कर्तव्य? हो, राजे निश्चयपूर्वक म्हणाले. त्यांची जाणीव करून देण्यासाठी आम्ही तुला एक मोठी भेट आणली आहे. येसूबाई आश्चर्याने राजांच्याकडे पाहत होत्या. राजांनी आपल्या खिशातून एक चपटी डबी काढली होती. राजांच्या चेहऱ्यावर स्मित लपले होते. ती डबी उघडून राजे एकाग्र नजरेनं आतल्या वस्तूकडे पाहत होते. राजे एक पाऊल पुढे झाले आणि ती डबी येसूबाईंच्या समोर धरली. डबीतील तेजस्वी नथीवर येसूबाईंची नजर जडली. ती न दाखवीत राजे सांगत होते, येसू, या नथीचा अधिकार तुझा. तू आमची थोरली सून. थोरल्या राणीसाहेबांना मासाहेबांनीही दिली होती. ही भोसले कुलाची प्रतिष्ठा सांगणारी नथ थोरल्या राणीसाहेब असे पोवतो त्यांच्याकडे राहिली. हिचा अवमान होईल असं वर्तन त्यांनी कधी केलं नाही. त्यांच्या पश्चात आम्ही ही नथ जपून ठेवली होती. कोणत्या तरी चांगल्या प्रसंगी तुझ्या हाती आम्ही ही सोपवणार होतो. ही घे. ची प्रतिष्ठा राखणं आता तुझ्या हाती आहे. येसूबाईंनी ती डबी घेतली. येसू, या नथीखाली एक छोटी पुडी आहे. तिथं थोरल्या राणीसाहेबांची मंगळसूत्र आहेत. दहन झाल्यानंतर देखील ती तशीच सापडली. ती पुडी तुझ्या पूजेत नित्य असू दे. राणीसाहेबांच्या आठवणी ती जतन केली आहे. आज युवराजांच्या आठवणींनी ती तुझ्या हाती देतो. येसूबाईंनी चटकन वाकून राजांचे पाय शिवले. येसूबाईंच्या पाठीवर हात फिरवीत राजे म्हणाले, तू चिंता करू नको. मनात विकल्प आणू नको. शंभूबाळ आमचे आहेत. त्यांनी हवं ते केलं म्हणून आम्ही कसे त्यांना टाकणार? राजांना बोलवे ना. थरथरत्या हातांनी त्यांनी पेला गालीच्या वर ठेवला. आवंडा गिळण. येसू, कसं सांगू तुला? संभाजीराजे अवघ्या 1.5-2 वर्षाचे होते आणि थोरल्या राणीसाहेब अचानक संसारातून निघून गेल्या. आम्ही ते दुःख सोसलं आणि राणीसाहेबांचे दिवस संपताच आम्ही अफजल भेटीला निघून गेलो. उभं आयुष्य मासाहेबांच्या सहवासात गेलं. राज्याभिषेक सोहळा होताच मासाहेब आम्हाला सोडून गेले. आम्ही पोरके झालो. पण त्या दुःखावर आम्ही मात केली. महिनाभरात आम्ही पोळगाव स्वारीसाठी बाहेर गेलो. ही दोन्ही दुःख मोठी होती, ती आम्हाला सोसता आली. पण हे दुःख, येसू, त्याखाली आम्ही पार चिरडून गेलो. उठण्याचं त्राण आमच्या अंगी राहिलं नाही. येसूबाईंच्या गालावर अश्रू ओघळत होते. राजांचे डोळे मिटले होते. राजांनी डोळे उघडले. नकळत राजे आपल्या तळहाताकडे पाहत होते. त्या तळहातावर नजर जातात राजांचा जीव गुदमरला. मोती उघडावे तसे त्या
तळहातावर 2 अश्रू टिबकले. त्या अश्रूंकडे पाहत राजे बोलत होते. आम्ही कर्नाटक मोहिमेला गेलो होतो. आमच्या एकाकी जीवनाचा या वणवणीचा कंटाळा आला असता आम्हाला श्रीशैलाचं दर्शन झालं. आम्ही तिथं आमचं शिरकमल देवाला पाहायला तयार झालो. ते घडलं असतं तर. आबासाहेब, येसूबाई शहारत उधारल्या. आम्ही जगावं असं वाटत असेल तर तुला एवढं करावं लागेल. आम्ही पन्हाळ्याला जातो, इथं आमच्या विश्वासाचे नजरबाद शिबंदी ठेवून जातो. तू पाठवलेला निरोप दिलेर खानाच्या तळावर असलेल्या संभाजीराजांना सुरक्षित पोहोचेल. ही माणसं अशी आहेत की जीव गमावतील पण धोका पत्करणार नाहीत. करशील ना एवढं? जी, येसूबाई निर्धाराने म्हणाल्या. राजांनी मायेचा हात येसूबाईंच्या पाठीवर फिरवला. येसूबाईंनी विनंती केली, दूध संपवावं. राजांनी हसत पेला उचलला आणि ओटी लावला. दुसऱ्या दिवशी राजे पन्हाळ्याला जायला निघाले. येसूबाईंचा निरोप घेण्यासाठी राजे महाली आले. कुठं आहे आमची भवानी? झोपलीये? पाळण्याकडे जात येसूबाई म्हणाल्या, जागी आहे. येसूबाईंनी भवानीला पाळण्यातून उचलले. पाहताच राजे बैठकीवर बसले. येसूबाईंना हसू लपवणे कठीण गेले. त्या जवळ येताच राजे म्हणाले, थांब, ही आमची तलवार कट्यार उतरतो. राजांनी दुशेल्यात खोवलेली कट्यार उतरली आणि येसूबाईंनी भवानीला दुपट्यासह राजांच्या मांडीवर ठेवले. तो चिमुकला जीव आपल्या मोठी आवळीत होता, उंचावीत होता. त्याच्या नेत्रांची उघडझाप होत होती. राजे कौतुकाने नातीकडे बघत होते. भवानीने एक मोठी जांभई दिली. राजे मोकळेपणे हसले. येसूबाईंनी विचारले, रायगडाला धरणीकंप झाला म्हणे? भवानीवरची नजर न काढता राजे म्हणाले, ही जन्माला आली ना जेव्हा देवदेवता अवतार घेतात तेव्हा आकाशवाणी होते, धरणीकंप पावते, असं पुराणात सांगतात. राजे पन्हाळ्याला येऊन दाखल झाले. पन्हाळा भागात राजांची फौज गोळा झाली होती. सारे अधिकारी राजांना येऊन भेटत होते. गडकऱ्यांनी गडावर धान्याचा साठा करून ठेवला होता. गडाची मजबूती वाढवली होती. राजांचा कोकण भाग सुरक्षित होता. राजांनी कोकणातील किल्ल्यांवरील नामांकित तोफा पन्हाळ्यावर आणून ठेवल्या. एवढेच नव्हे तर फिरंग्यांकडून नव्या तोफा विकत घेऊन पन्हाळ्याची मजबूती वाढवून घेतली. राजांच्या अनेक फौजा मोगलाईत व आदिलशाही धुमाकूळ घालीत होत्या. राजांनी पन्हाळ्यावर अखंड 4 महिने काढले. या कालावधीत राजांना अनेक विजयवार्ता ऐकायला मिळाल्या. मोरोपंत आपल्या फौजेनिशी गदग मुलखातल्या कोप्पळला भिडले होते. मोरोपंतांनी हुसेन खान मियानाच्या मुलाला आपल्या फौजेत घेऊन त्याच्याकरवी कोप्पळच्या किल्लेदाराची बोलणी सुरू केली होती आणि अंतस्थ राजकारण खेळून कोप्पळचा बळकट किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. किल्ल्यात पडलेल्या हुसेन खान मियानाची मोरोपंतांनी सुटका केली. त्या कृतज्ञते हुसेन खान आनंदाने राजांच्या नोकरीत सामील झाला. आनंदरावांनी बाळापूर काबीज केले आणि विजापूरला भिडून विजापूरची वेस समजले जाणारे शहापूर लुटून फक्त आनंदरावांनी आपल्या शौर्याने मोगलांच्या आधी विजापूरला मराठे भिडवले होते. राजांची एक फौज याच वेळी गुजरात देखील बलसाड भागात दमनकडे लूट करण्यात गुंतली होती. चौफेर चाललेल्या मोहिमेतील लुटीची रीग रायगडाच्या वाटेला लागली होती. औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम दक्षिणेचा सुभेदार म्हणून औरंगाबादेला आला होता. राजांना शहाजादाचे काहीच महत्त्व वाटत नाही. ही बातमी ऐकून राजे म्हणाले, शहाजादाचं आणि दिलेरचं वैर आहे. शहाजादा पटावर उतरला. आता कदाचित राजकारणाला खरा रंग चढेल. पन्हाळ्याची मजबूती पाहून निश्चित झालेले राजे रायगडाला यायला निघाले. शृंगारपूर रायगड भागात नजर टाकून परत पन्हाळ्याला येण्याचा राजांनी विचार केला होता. हंबीरावांच्या हाती फौज व पन्हाळा सोपून राजांनी पन्हाळा सोडलं. भर उन्हाळ्याच्या दिवसात राजे रायगडी आले असता एके दिवशी अनाजींनी राजांना बातमी सांगितली, महाराज, भूपाळगडाहून बातमी आली आहे. दिलेरखानानं भूपाळगडाकडे नजर वळवली आहे. किल्ल्याची हालहवाल? चिंतेचं कारण नाही, फिरंगोजी तिथे आहेत. राजांच्या चेहऱ्यावर समाधान प्रकटले. आनाजी, एवढ्यासाठी मोक्याच्या गडांवर फिरंगोजींसारखी जाणती माणसं नेमावी लागतात. भूपाळगड बळकट किल्ला आहे आणि त्याहून बळकट आमचे फिरंगोजी आहेत. दिलेरखानाला भूपाळगड मिळवणं कठीण. सदरेतल्या बैठकीवर राजे बसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळे स्मित प्रकटले. सह्याद्री काय, पण सह्याद्रीचा कडाही निखळणं केवढं कठीण आहे हे आता संभाजीराजांना चांगलंच कळेल.